ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, तेजस्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षा असे आधार, शिल्पास आकानी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार. सर सर काय झालं? आणि आधी दम टाक आणि मग बोल. सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तो विश्वास आहे ना, त्यांनी मला धमकी दिली आहे जन्माची अद्दल घडवण्याची. चेष्टेत म्हणाला असेल तू. नाही सर, मी त्याला बऱ्याच वेळा दुखावलंय. पण तू त्याला दुखावलंस का? सर तो नेहमी माझ्या पाठी असतो. मला त्याची मैत्री अजिबात आवडत नाही, तरी तो माझ्यावर सक्ती करतो. तू त्याला सांगितलं स्पष्टपणे की मला तुझी मैत्रीच काय, तुझ्याशी बोलायला सुद्धा आवडत नाही. सर मी त्याला बऱ्याच वेळा सांगितलंय, पण तो ऐकत नाही सर. विश्वास म्हणजे? होय सर, होय तोच. पण सर प्लीज तुम्ही त्याला बोलवू नका आणि माझ्यासमोर तर अजिबात मारू नका सर. उगीच त्याचा माझ्यावरचा खुन्नस वाढेल. अगं ही मारण्याची वगैरे माझी पद्धत बिलकुल नाही. ती पद्धत तर नलावडे सरांची. तू काळजी करू नकोस, मी त्याला इकडे बोलवतो. त्याला स्पष्टपणे सांग की मला तुझ्याशी बोलायला आवडत नाही. हा बघ विश्वास आलाच. नमस्ते सर. नमस्ते. राजश्री सांग बघू त्याला. मला तुझ्याशी मैत्री करायची नाहीये आणि यापुढे माझ्याला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीये. पण सर का सांगायला सांगा तिला. अरे का म्हणजे काय? कारण कशाला सांगायला हवं तिला? तिने सांगितलं ना एकदा मैत्री करायची नाही म्हणून, बस. आणि काय रे, तू काय तिला धमकी दिलीस म्हणे? हा दिली धमकी. काय करणार. खूप वेळा फ्रेंडशिप करायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला नाही मिळाली ती. मी काय तिला सुखी सोडणार नाहीये. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? सर आमच्यासारखी माणसं असतात ना, ती बोलून नाही दाखवत, प्रत्यक्ष कृती करतात. आणि हा सर तुमच्या समोर सांगतो, तुम्ही हिला कितीही प्रोटेक्शन द्या, तिच्या पाठी कितीही भक्कमपणे उभे राहा, पण मला जे करायचं आहे ना ते मी करणारच. ओपन चॅलेंज आहे हा. बेटा घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. घडवी संस्कार. त्यांच्या सळसळत्या उत्साहाचं रहस्य रुमाक्युअर. रुमाक्युअर होमिओपॅथिक गोळ्या, सांधेदुखीवर करी मात, रुमाक्युअरची पक्की साथ. अहो भाऊ मीठ द्या ना. कुठला मीठ? मीठ हे मीठच असतं, कुठलंही द्या ना. थांबा, इतकं महत्वपूर्ण तत्व आणि कोणतंही मीठ? तुम्हाला माहित आहे की पृथ्वीवर वास्तव्य असलेल्या प्राण्यांमध्ये जो प्राणी मीठ खात नाही त्याच्या बुद्धीचा विकास असून नसल्यासारखा असतो, जसे पशुपक्षी. आणि जे प्राणी मीठ खातात त्यांच्या बुद्धीचा विकास सातत्याने होत राहतो, जसा मनुष्य. उलट मी तर हे म्हणेन की लाखो वर्षांपूर्वी समुद्र मंथनात जे अमृत मिळालं होतं ते मीठच होतं. पण लक्षात ठेवा, त्या अमृताबरोबर विषही होतं, आणि विष म्हणजे घाण. आजही समुद्रातलं पाणी घेऊन या मिठागारांमध्ये जेव्हा या पाण्याचं मंथन होतं तेव्हा समुद्रातील प्रचंड घाण, किडे कीटक मीठ बनत असताना मिठाच्या खड्यांमध्ये मिसळले जाऊन अडकतात.
ट्रिपल रिफाइंड दांडी मिठाचे निर्माते त्या मिठाच्या खड्यांना या 3 मशीन्सद्वारे एक एक करून 3 वेळा स्वच्छ करतात आणि त्याचं मिठाच्या पाण्यात रूपांतर करतात, ज्यामुळे समुद्रातून येणारी सगळी घाण आणि किडे कीटक वेगळे होतात. त्यानंतर खारट पाण्याला या ड्रायरमध्ये पुन्हा ट्रिपल रिफाइंड करून त्याचं शुद्ध मिठात रूपांतर करतात. तेव्हा काका, साधारण मिठाच्या मोहात पडू नका. हा वाढत्या मुलांच्या बुद्धीच्या विकासाचा प्रश्न आहे. 2 रुपयाचा चहा कमी प्या, पण ट्रिपल रिफाइंड दांडी मीठच खा. खरंच महत्वाचं आहे. आता साधारणच काय, पण कोणत्याही मिठाशी समजवता नाही. फक्त ट्रिपल रिफाईंड दांडी मिठच द्या. मला पण दांडी मीठच द्या, ट्रिपल रिफाइंड वालं. आम्हाला पण हवं दांडी मीठ ट्रिपल रिफाइंड वालं. ट्रिपल रिफाइंड आयोडाइज्ड फ्री फ्लो दांडी मीठ अमृत आहे बुद्धी आणि शक्तीसाठी. घडवी संस्कार खाली बस काही नाना रस्सी आणा. पोलिसांच्या ताब्यात द्या त्याला. नाही, शाळेत पोलीस आणणं मला मान्य नाहीये. पण सर, यांनी फौजदारी गुन्हा केलाय. बांधून ठेव सोड दो. नाना, रॉकेलचा कॅन आणि काडेपेटी. म्हणून सर याला ताबडतोब शाळेतून काढायला हवा. अहो, पश्चातापाची पुसाची झाक तरी दिसते का बघा याच्या चेहऱ्यावर. वेळ नाही तो. मी आधीच सांगितलं होतं सर, याला जर वेळीच ठेचला नसता ना तर ही वेळ आलीच नसती. नजर बघा बेरड्याची. असं बघितलं असतं तर डोळे फोडून टाके ना तुझे. सांगतो बघतो काय. हो सर, सर 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 काय करता काय तुम्ही. काडेपेटी. सर सर या मुलानं एका मुलीला जिवंत जाळण्याचा अपराध केलाय. तसा प्रयत्न केला याने. मला याला दाखवून द्यायचंय की जिवंत जाळणं म्हणजे काय असतं. सर 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 मला जाऊ नका. सर मारू नका मला. सर 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 रागाच्या भरात सूड पावण्याने मी राजश्रीला जायचा प्रयत्न केला. सर 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 मी असं परत करणार नाही. सर सर आता जेव्हा मी मरणार तेव्हा मला कळलं की मी काय करणार होतो. सर सर वाचवा. सर चांगला. सर सर प्लीज नको. सर चालू बारा. आज सोडलाय मी तुला. तुला जर मारलं असतं ना तर दोष माझ्यावर आला असता, पण तेही मला मान्य होतं. मी तुला सोडलं याचं कारण तुझ्यातल्या चांगुलपणावर माझा अजूनही विश्वास आहे. कारण जशाच तसं हे वागणं मला मान्य नाहीये. पण एक लक्षात ठेव, आता राजश्रीने ठरवायचंय पोलिसांकडे जायचं की नाही. सर सर आता मी माझ्या डोळ्यांनी माझं मरण बघितलंय. सर मी असं पुन्हा परत नाही मागणार. सर सर मला माझा गुन्हा मान्य आहे. सर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगेन. सर मला माफ करा. सर 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 मी स्वतःहून पोलिसांकडे जाईन. सर मी स्वतःहून पोलिसांकडे जाईन. हो ठीक आहे, ठीक आहे. चल. घडवी संस्कार त्यांच्या सरसरत्या उत्साहाचं रहस्य रुमा क्युअर. रुमा क्युअर होमिओपॅथिक गोळ्या. सांधेदुखीवर करी मात. रुमा क्युअरची पक्की साथ. नेस्ले माइलो बी विटामिन की शक्ति से भरपूर, जो आपके बच्चे को रखे हमेशा सबसे आगे. माइलो एक्स्ट्रा बी विटामिन, एक्स्ट्रा एनर्जी. घडवी संस्कार. हॅलो. काय बल्लाळ सर, आजारातून उठलात का?
तुमच्या स्वागतासाठी एक बातमी तयार आहे तुमच्या लाडक्या शाळेविषयी. पण मी तर वृत्तपत्र चाळली, त्यात काही दिसलं नाही मला. वृत्तपत्रात बातमी छापून येऊ नये म्हणून मीच प्रयत्न केले होते. बातमी छापून आली असती तर पुढच्या वर्षी शाळा ओस पडली असती ना. काय डॉक्टरांनी मला जास्त बोलण्याची बंदी केलेलीच आहे, पण ऐकण्याची सुद्धा बंदी केलेली आहे. तेव्हा जे आहे ते थोडक्यात सांगा. सगळ्या आंदोलनांमध्ये पुढे असणारी तुमची ती 2 लाडकी मुलं विश्वास आणि राजश्री, त्यांचं काय झालं? त्या विश्वासनी राजश्रीच्या प्रेमाखातर, एकतर्फी प्रेमाखातर तिला पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सांगता काय? हो, याहून भयानक म्हणजे तुमचा तो मनोहर. त्यांनी राजश्रीला वाचवलीच, पण जशाच तसे या नात्याने विश्वासवरती पेट्रोलचा कॅन ओतून त्याला काडी लावायला निघाला होता. पण जशास तसे हे धोरण तर तुमचं आहे सर. नाही, हीच गोष्ट जर नलावडे सरांनी केली असती तर तुमची छाती गर्वाने फुगली असती. चला, म्हणजे जशास तसे हे तुम्हाला मान्य झालं तर म्हणायचं. तुम्ही मनोहर सरांशी बोललात? त्यांना विचारलं हे असं का वागले म्हणून? चर्चा कसली करताय? बातमी सगळीकडे पसरू नये म्हणून मी प्रयत्न केले. तुमचा तो टेम्पररी शिक्षक मनोहर, तो जाईल निघून, पण शाळा आम्हाला चालवायची. मला वाटतं ही बातमी तुम्ही प्रसिद्धीत आणून लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे होती. तुमचं सगळं उरपाटच, मी म्हणेन त्याच्या विरुद्धच. नाही नाही, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की ही बातमी लोकांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे. काय असा एखादा अन्याय घडत असताना शुंभासारखं उभं राहणं हे योग्य नाही हे तर लोकांना कळायला हवं. आजकाल या एकतर्फी प्रेमाच्या केसेस बऱ्याच वाढल्या आहेत, त्यापासून मुलींना बराच धोका निर्माण झालाय. आणि असं असताना आपले मनोहर सर जे वागले हे उदाहरण जर लोकांपर्यंत पोहोचलं तर निदान काही लोक तरी शुंभासारखी ही घटना न बघता त्या मुलीला मदत करतील. तुम्ही मनोहरचीच बाजू घेणार हे मला आधी वाटलंच होतं. म्हटलं आजारातून बरे झालात, काहीतरी सुधारणा झाली असेल, पण नाही. सर, माझ्या शरीराला आजार आहे, माझ्या मेंदूला आजार नाही. त्यामुळे विचार करण्याची पद्धत कशी बदलेल? आणि ही विचार करण्याची पद्धत मनोहर सरांच्या रूपानं याही पुढे चालत राहील. म्हणजे मनोहर सरांच्या जागी मी जरी असतो ना तरी मी हेच केलं असतं. करा, काय वाटेल ते करा. तुमच्याशी करार करून बसलोय. तुम्ही सांगितलेलं ऐकणार नाही आणि तुम्हाला शाळेतून काढताही येत नाही. त्यातून तुम्ही पालकांमध्ये प्रसिद्ध, लोकप्रिय. मे आय कम इन सर? काबिन काबिन. सर. काय का राजश्री, तुला काही विश्वासनं परत त्रास दिला? सर, तो विषय तिथेच संपला. विश्वासने स्वतःहून पोलिसांकडे गुन्हा कबूल केलाय. माझ्या वडिलांना हे कळलं म्हणून त्यांनी पोलिसांना सांगितलंय की विश्वास विरुद्ध आमची काहीही तक्रार नाही आणि त्याला घरी सोडलंय. सर, मग आता एकदम कशी काय आलीस माझ्याकडे? सर, आमच्यावर एक अन्याय होतोय, उघड उघड अन्याय. शाळेकडून? तसं नाही म्हणता येणार. सर, तुम्ही पेठे क्लासेस बद्दल ऐकलं असेल. हो, त्या क्लासची बरीच फी असते, तोच क्लास ना? सर, त्या फीच्या बदल्यात ते मुलांना पेपर्स देतात. अगदी बोर्डाचे पेपर्स मिळाल्यामुळे ती मुलं आपल्या शाळेतली मुलांपेक्षा पुढे जातात. पण काय ग राजश्री, तू पण कुठल्या तरी प्रायव्हेट क्लासला जातेस ना? मी जाते ना क्लासला, पण आमच्या क्लासेसची फी ही जास्त नाहीये आणि आम्हाला पेपर्स नाही मिळत. सर, नाही, फी जास्त किंवा कमी आहे हा मुद्दा नाहीये. शाळेत तुम्हाला सगळे विषय शिकवले जात असताना सुद्धा प्रायव्हेट ट्युशनला तुम्हाला जावं लागतं, हा मुद्दा महत्वाचा आहे. शाळेत आम्ही जे शिकवतो ते कमी पडतं. सर, कमी पडतं असं नाही, पण परीक्षेच्या दृष्टीने, जास्त मार्क मिळवण्याच्या दृष्टीने शाळेत शिकवलं जात नाही. सर, समजा तशी सोय केली तर तुम्ही मुलं प्रायव्हेट क्लासला जायचं बंद कराल? ते मी कसं सांगणार सर, ते सगळ्यांना विचारावं लागेल. नेहमी तर सगळ्यांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे भांडतेस, आज एकटीचा प्रश्न घेऊन कशी काय आलीस माझ्याकडे? एनिवे, सगळ्यांशी बोल, त्यांचे विचार लक्षात घे आणि मग मला भेट. कुणीच कुठल्याच क्लासला जायचं नाही तर मग आपल्या शाळेची मुलं मार्कांच्या शर्यतीत पाठी पडतील. सर, तसं व्हायचं काही कारण नाही, पण त्यातूनही तशी परिस्थिती निर्माण झाली तर ती आपल्याला स्वीकारायला हवी. सर, पण तुम्ही काय करणार? कुठल्याही विद्यार्थ्याला प्रायव्हेट क्लासला जाता येणार नाही असा नियम करणार. अर्थात त्याचे गुण कमी होणार नाहीत याची जबाबदारी माझी. काय हे प्रायव्हेट क्लासचं खूळ कोणीतरी बंद केलंच पाहिजे. बरं सर, मी सगळ्यांना विचारेन आणि मग सांगेन. बरं, येऊ मी सर? ये. घडवी संस्कार
2 वाट्या रवा होय. मला वाटलं मैदा. बाई गोंधळ तरी. अर्ध मत्स्येंद्रासनामध्ये डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने पकडायचा. ऍसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी कच्च्या पालेभाज्या खाव्यात. भिंतीवरी काल निर्णय असावे. घडवी संस्कार. सर तुमची तब्येत कशी आहे? आता बरी आहे. काही दिवस हॉस्पिटलमध्ये होतो मी, पण आता खडखडीत तब्येत आहे माझी. म्हणजे अगदी तुम्ही कितीही वाईट बातमी सांगितली तरी ती सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. बोला. पण सर मी धक्कादायक बातमी द्यायला येणार आहे हे तुम्हाला कसं कळलं? तुमचा चेहरा सांगतोय. मला वाटतं राजश्रीला विश्वासनं जाळायचा प्रयत्न केला हीच बातमी तुम्हाला सांगणार आहात ना? पण सर तुम्हाला कसं कळलं? आपल्या शाळेमध्ये टाचणी पडली तर ती गोष्ट नागवेकरांना लगेच कळते. नागवेकर तितक्याच तत्परतेनं ती बातमी कान्हेरे सरांपर्यंत पोहोचवतात आणि कान्हेरे सर वेळ न दवडता ती बातमी माझ्या कानावर घालतात. अर्थात कितीही वाईट बातमी असली तरी कान्हेरे सरांची तत्परता ही प्रशंसनीय आहे. एनिवे बोला. पण सर मनोहर सरांनी जर विश्वासला आधीच रोखलं असतं ना तर ही वेळ आली नसती. तुम्हाला मनोहर सरांविषयी काही सांगायचं का मला? एक मिनिट. काय सर? अरे जरा मनोहर सरांना बोलव. हा बोलवतो सर. पण सर मला मनोहर सरांच्या समोर नव्हतं हे सांगायचं. काय सामंत सर, तुमच्याविषयी माझ्याकडे बऱ्याच तक्रारी आल्या त्यावेळेला मी तुमच्या समोर त्या गोष्टींचा शहानिशा केलेला आहे. मला वाटतं मनोहर सरांविषयी जर बोलायचं असेल तर त्यांचं इथं असणं अत्यंत आवश्यक आहे. या मनोहर सर या. बसा. मनोहर सर, सामंत सरांना तुमच्याविषयी काय बोलायचं आहे. प्लीज गो अहेड. सर मनोहर सरांनी विश्वास आणि राजश्रीचं प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळलं. विश्वासने जेव्हा राजश्रीला धमकावलं ना त्यावेळेस त्यांनी ते प्रकरण माझ्याकडे सोपवलं होतं. म्हणजे इतर शिक्षक करतात तसं. म्हणजे शाळेमध्ये शिस्त लावणं किंवा शाळेची शिस्त राखणं हे तुमचं राखीव क्षेत्र आहे असंच नाही? तसं आहे खरं. तुम्ही काय केलं असतं सर? मी राजश्रीला तेव्हा जेव्हा त्यांनी धमकावलं ना तेव्हा त्याच्या कानाखाली मी चांगला झणझणीत आवाज काढला असता सर. पोलिसात कंप्लेंट केली असती, त्याच्या पालकांना बोलवून चांगली समज दिली असती आणि त्याला शाळेतून काढून टाकला असता. मनोहर सर, यापैकी तुम्ही काहीच केलं नाहीत. सर माझ्या जागी आपण असतात तर आपण काय केलं असतं? जर तरचा प्रश्न नाही. काय तुम्ही जी ऍक्शन घेतली ती सामंत सरांना मान्य नाहीये आणि सामंत सरांनी काय केलं असतं हे आताच सांगितलं. त्यापैकी तुम्ही काहीच केलेलं नाही. काय अशा नाजूक प्रकरणाची हाताळणी ही तितक्याच नाजूकरित्या व्हायला हवी, जी झाली नाही. आणि या चुकीबद्दल तुमची नोकरी सुद्धा जाऊ शकते. तुम्ही तात्पुरत्या नेमणुकीवर आहात. राजीनामा? तुम्हाला तुमच्याबद्दल एक शब्द बोलायचा नाही? ही टोकाची कृती आहे मनोहर सर. सर त्या दिवशी जर विश्वास पश्चात्तापाने कोसळला नसता, रडला नसता तर मी त्याला काडी लावणार होतो सर. मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली फाशी जायला माझी तयारी होती. हा तर साधा राजीनामा आहे सर. राजीनामा दिल्यानंतर काय करणार? सड्या फटिंग माणसाला दुनिया मोकळीच असते सर. सर मला वर्गावर जायला. एनिवे सामंत सर, तुम्ही तासावर जाताय पण जाण्यापूर्वी मी माझा निर्णय तुम्हाला सांगूनच ठेवतो. हा राजीनामा मी स्वीकारणार नाही. माझं मनोहर सरांशी या विषयावर बोलणं चालूच राहील. डोंट वरी. हा राजीनामा घ्या सर आणि मला मोकळं करा सर. मी कमी पडलो सर. विश्वास या थराला जाईल असं मला वाटलं नव्हतं. माणूस ओळखण्यात कमी पडलो मी.
मला मोकळं करा सर. काय माणसाचा चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांच्या हातून चुका होऊ शकतात. माझ्या हातून चूक घडली असती. प्रत्येक वेळी मी स्वतःला विचारत गेलो की माझ्या जागी बल्लाळ सर असतं तर त्यांनी काय केलं असतं, आणि करत गेलो सर. नाही, पण मी विश्वासच्या अंगावर पेट्रोल टाकायचा प्रयोग नक्कीच नसता केला. काय त्यात धोके बरेच होते. समजा विश्वास पेट्रोल टाकल्यानंतर तुमच्याकडे बघत उभा राहिला असता, तुम्ही माघार घेतली असते. तो धोका मी पत्करला सर. जर विश्वास पश्चात्ताप दग्ध झाला नसता तर मी त्याला काडी पेटवून जाळणार होतो सर. मनोहर? हो सर, मी ठरवलं होतं आणि मला परिणामांची पर्वा नव्हती सर. नशीब ती वेळ आली नाही. मनोहर सर, मला असं वाटतं की या शाळेतीलच नाही पण इतर शाळेतल्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनूंना हा चांगलाच धडा मिळालेला असणार. मला फक्त एवढंच कन्फर्म करायचं होतं की ही जी गोष्ट तुम्ही केलीत ती विचारपूर्वक केलीत का केवळ हा तुमच्या मनाचा उद्वेग होता का स्फोट होता. पण एकंदरीत जाणता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच केलेल्या आहेत. मला तुमचा अभिमान वाटतो मनोहर सर. थँक्यू सर. मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार.